नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। यह लोकसभा जीतकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इन्हें सच्ची श्रद्धांजलि अर्पण होगी। बसपा के संजय कुंभलाकर। गोंदिया स्थानीय आर्चिस होटल में बसपा की जिले की बैठक भारी उत्साह से संपन्न हुई, जिसकी अध्यक्षता बसपा के उम्मीदवार संजय कुंभलवार इन्होंने की। इस अवसर पर जिला प्रभारी पंकज वासनिक, जिला अध्यक्ष सुनील भरने, डॉक्टर तुरकर, दिलीप मोड़धाड़े, प्रियाताई सहारे, रंजीत नंदागौली, अशोक कांबले, संतोष खोबरागड़े, नानाजी सेंडे, मोहसिन खान आदि प्रमुखता से उपस्थित थे। देखिए खबर महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। पद्धतीने आम्ही भाजप वाढीसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नात आज भाजप भंडारा जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचली, परंतु त्या ठिकाणी जे अपमान आणि अत्याचार आम्हाला सहन करावा लागला, त्यामुळे कुठेतरी सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजपाचा त्याग करून दिनांक 26/3/2024 भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 27 तारखेला बहुजन समाज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून भंडारा आणि गोंदिया विधानसभेमधून मी माझा उमेदवारी अर्ज दिनांक 27 तारखेला भरलेला आहे। तुम्ही आधी की तुम्ही भाजपची कोणती टीम आहात की तुम्ही जो उमेदवार दिला ते तुमच्याच पक्षाचे सेवक वाघ आहे आणि इतर लोक सांगतायत की तुम्ही भाजपच्या म्हणण्यानुसार डमी उमेदवार प्रशांत पडोळे दिला, हे तुमच्या नेत्यांनीच बोललेलं आहे। त्याच्यामुळे बी टीम कोण आहे हे नाना भाऊंनी स्वतःच तुम्हाला सांगितलेलं आहे, मला सांगण्याची गरज नाही आणि जनतेलाही माहित आहे। मूळतः थोडासा विसंगत आहे। भाजप आणि काँग्रेसची लढत बसपाशी नाही आहे, बसपा सोबत दोघांची लढत नाही। आजच्या कंडिशनमध्ये बसपा खूप समोर आहे। आता त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सेकंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची लढत आहे। बसपा सोबत काँग्रेसची आणि भाजपची दोघांची लढत नाहीये। बीजेपी आणि काँग्रेस सतत आपल्या कॅन्डिडेटवरती अटॅक करतात, म्हणजे जेव्हा ते निगेटिव्ह अटॅक करतात त्याचा अर्थ असा आहे की आपला कॅन्डिडेट खूप मजबूत आहे आणि बहिणींना समजून घेणं हे सोपं नाही आहे। तुम्हाला खूप लोक भ्रमित करतील की हा कॅन्डिडेट भाजपात होता, RSS मध्ये होता, अरे आम्ही त्याला शिकवतो आणि तीच विचारधारा स्वीकारून ते बसपा सोबत जोडलेले आहेत। अब 2004 में जो हाथी रुक गया था वो 2024 में हाथी दौड़ के संसद जाना चाहिए, ये हमारी जिम्मेदारी है। वेचले त्यांच्या त्यागाला, कार्याला अभिवादन करते। आजच्या या मीटिंगचे अध्यक्ष आणि आमचे लाडके उमेदवार आदरणीय संजय दादा आणि सर्व टीम इथे बहुजन समाज पार्टीची बसलेली आहे, माझ्या समोर बसलेले सर्व पदाधिकारी आहेत, फादर्स असतील काही लोक दादांना देखील लहान आहे, बाकीचे ते चेंडरे मेंढरे आहेत ते कसे दबून जातात दादा, आणि नक्कीच आम्ही ही लढाई आम्ही जिंकू शकतो। पण रक्ताचे, जिवंत हृदयाचे आणि स्याबून डोक्याचे महामानवांचे लेकर आहोत, आहे की नाही? आणि म्हणून हा संघटन तर आहेच मजबूत, पण मी एवढी माझ्या दादा लोकांना विनंती करेन की आमच्या महिला भगिनी घराच्या बाहेर निघत नाही। तर अपील के साथ मैं